नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश ग्रामरचा जो क्वेश्चन टॅग आहे हा टॉपिक बघणार आहे. या टॉपिकवरती हमखास प्रश्न येतो. 1 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये आणि 1 मार्क तुम्हाला हमेशा देऊन जाणारा हा टॉपिक आहे. एकदम सिंपल आहे, एकदम छोटासा टॉपिक आहे हा. तर ह्याला स्किप करू नका. तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघा. याच्यावरती तुम्हाला मार्क पडण्यामध्ये तुम्हाला काय होईल, हेल्प होईल. तर क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर व्हॉट इज द क्वेश्चन टॅग? त्याचं डेफिनेशन जर सांगायचं झालं तर क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन ॲडेड ॲट द एंड ऑफ स्टेटमेंट टू कन्फर्म ऑर चेक इन्फॉर्मेशन. क्वेश्चन टॅग आपण याला म्हणतो की विधानाच्या शेवटी एक छोटासा प्रश्न विचारला जातो. कशासाठी? तर खात्री करण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो? क्वेश्चन टॅग म्हणतो. ओके. तर त्याचं एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर इथे एक एक्झाम्पल दिलेले, यू आर रेडी आरंट यू. हे जे वाक्य आहे, एक स्टेटमेंट आहे, तू तयार आहेस म्हणजेच यू आर रेडी. कॉमा देऊन जे पुढं वाक्य वापरलेलं आहे छोटंसं, त्याला म्हणतो आपण क्वेश्चन टॅग. क्वेश्चन मार्क शेवटी असतो, त्याच्यामुळे त्याला वाक्याच्या शेवटी एक छोटंसं शेफ्टी टेल म्हणजे काय, शेफ्टी टॅग म्हणजे काय, आपण त्याला जॉईन करत असतो. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन टॅगचं सेंटेन्स आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे रूल्स आहेत, है ना. टोटल खूप सारे रूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आपण एक एक रूल आणि त्याचं एक्झाम्पल बघूयात. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. पेपर पेन असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. नसेल तर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढू शकता. त्यात बेसिक रूल काय, तर आपल्याला जर हेल्पिंग वर्ब दिलेलं असेल तर तेच हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे आणि नाऊनच्या जागी आपल्याला प्रोनाऊन यूज करायचा आहे. त्यानंतर दुसरा बेसिक रूल, हे 2 बेसिक रूल झाले. त्याच्यानंतर तिसरा जो आहे, तर जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नकारात्मक होतो, निगेटिव्ह होतो. आणि जर दिलेले स्टेटमेंट किंवा वाक्य निगेटिव्ह असेल म्हणजेच नकारात्मक असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होतो म्हणजे सकारात्मक होतो. म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह अशा पद्धतीनं क्वेश्चन टॅग होत असतो. त्यात एक्झाम्पल जर म्हटलं तर खाली दिलेत एक्झाम्पल तुम्हाला की ही इज ऑनेस्ट. आता ह्याच्यामध्ये इज जे आहे ते हेल्पिंग वर्ब आहे, इज. ओके. आणि हे हेल्पिंग वर्ब आपण ॲज इट इज वापरणार. इज त्याला इज नॉट होणार. इजचं काय होणार? इज नॉट होणार. इज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं? इजंट. आता ही ऑलरेडी प्रोनाऊन आहे, त्याच्यामुळे आपण प्रोनाऊन दिलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे. मग काय होईल याचं क्वेश्चन टॅग? ही इज ऑनेस्टचं होईल ही इज ऑनेस्ट कॉमा इजंट ही क्वेश्चन मार्क. दुसरं एक्झाम्पल, शी डझंट लाईक कॉफी. आता ह्याचं क्वेश्चन टॅग होईल, हे वरचं पॉझिटिव्ह होतं तर हे निगेटिव्ह आहे कारण डज नॉट आलेलं आहे. डझंट म्हणजेच डज नॉट आहे, हे निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग झाला आहे पॉझिटिव्ह डज शी शेवटी क्वेश्चन मार्क. पुढं हे समजून घ्या व्यवस्थित, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रॅक्शन फॉर्म्स आहेत तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ऑक्झिलरी वर्ब युज्ड इन क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन टॅगमध्ये वापरली जाणारी सहाय्यक क्रियापदे कोणती आहेत आणि त्यांचं फुल फॉर्म काय आहे, हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे खूप महत्त्वाचं. तुम्हाला एकतर निगेटिव्ह देतील त्याचं पॉझिटिव्ह होईल किंवा जर पॉझिटिव्ह दिलं असेल त्याचं निगेटिव्ह स्टेटमेंट होईल. ओके. इज नॉटचं काय होईल? इजंट. एकदा बघून घ्या सगळं, मी वाचून दाखवतो. देर आरचं देर आर, वॉज नॉटचं वॉजंट, वेअर नॉटचं वेरंट, हे सगळं एकदा व्यवस्थित बघून घ्या. ओके. आणि हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा तुम्हाला. आणि हे लक्षात ठेवायचं आहे, कंटिन्युअसली हे लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना ह्याची खूप गरज पडत असते. त्याबाबत आपण पुढचा रूल बघूयात. आता हे सब्जेक्ट चेंज रूल काय होतं, सब्जेक्टमध्ये काय चेंज होतो, तर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे की जर वाक्यामध्ये सब्जेक्ट नाऊन आला तर त्याचं चेंजेस काय होतं, प्रोनाऊनमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल, रमेश इज क्लेवर हे वाक्य आहे, ह्याचं क्वेश्चन टॅग काय होतं, तर इज हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. इजला इज हेल्पिंग वर्ब घेतला आपण, त्याच्यासोबत आपल्याला नॉट लावायचे कारण दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे. इज नॉट होईल तर इज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय, इजंट. आणि ह्याच्यात रमेश हे नाव आहे, रमेश काय आहे, नाव आहे. मग रमेशला आपण, रमेश मुलगा आहे त्याच्यामुळे आपण त्याला ही वापरतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मग ह्याचं काय होईल, रमेश इज क्लेवरचं इजंट ही क्वेश्चन मार्क. स्टुडंट्स आर रेडी, सेकंड एक्झाम्पल आहे स्टुडंट्स आर रेडी. याच्यामध्ये आर हे हेल्पिंग वर्ब आहे, आर सोबत आपण नॉट यूज करतो म्हणजे आर नॉट झाले. हे आर नॉटचं शॉर्ट फॉर्म काय, मागच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं आपण, त्याला आरंट शॉर्ट फॉर्म आहे. आता हे स्टुडंट्स, हे स्टुडंट्स आहे ना एकापेक्षा जास्त आहेत. स्टुडंट्स बरोबर आहे, स्टुडंट्स यस लागलेले आहे तिथं. हे स्टुडंट जे आहे ते एकापेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं एकापेक्षा जास्त जर असतील तर त्याला आपण इंग्लिशमध्ये दे म्हणतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हा झाला त्याचा क्वेश्चन टॅग. ठीक आहे. पुढचा आहे माय सिस्टर सिंग्स वेल. आता ह्याचं क्वेश्चन टॅग काय करणार, तुम्हाला टेन्सबद्दल चांगली माहिती पाहिजे. आता टेन्सबद्दल आपण एकदम डिटेल व्हिडिओ बनवला आहे, 1 तास 29 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये टेन्सचे सगळेच्या सगळे प्रकार कंप्लीट केलेले आहेत आपण, एकदम डिटेलमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळा तो टॉपिक कंप्लीट केलेला आहे. तो व्यवस्थित बघा. त्याच्या आधारावरती तुम्हाला चेंज द व्हॉइस असेल, रिपोर्टेड स्पीच असेल, क्वेश्चन टॅग असेल, अशा पद्धतीचे सगळे टॉपिक काय होत असतात, कव्हर होत असतात. ओके. त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की पहिलं तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग जे काही व्हिडिओ येणार आहेत इंग्लिश ग्रामरच्या रिलेटेड ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघायला काय हरकत नाही, कारण समजणार आहे तुम्हाला लवकर. आता ह्याच्यात काय कॉन्सेप्ट आहे, तर माय सिस्टर सिंग्स वेल डझंट सी हा क्वेश्चन टॅगचा आहे डायरेक्ट. तर ह्याच्यात तुम्हाला
ऑक्झिलरी वर्ब दिसत नाही का, तर हे सिंग आहे ना, हे मेन वर्ब आहे आणि त्या सिंगला ते सिंग्स यस लावलेलं आहे. आता यस कधी लावतो आपण, यस किंवा ईएस? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण मेन वर्बला यस किंवा ईएस लावतो का, तर थर्ड पर्सन सिंग्युलर ज्यावेळेस सब्जेक्ट असतो त्यावेळेस आपण त्याला यस किंवा ईएस लागतो. म्हणजेच हे सिंग इथं वर्ब आहे आणि त्याला यस लागलेलं आहे. माय सिस्टर थर्ड पर्सन सब्जेक्ट आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळं ह्याला यस लागेल. आणि आपल्याला माहिती आहे थर्ड पर्सन सिंग्युलरला यस ईएस लागतो, म्हणजेच त्याला आपण काय यूज करू शकतो, डज. निगेटिव्ह करत असताना डज यूज करू शकतो. मग आता हे डज यूज केले, त्या डज सोबत नॉट लावायचं आपल्याला. मग याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, डझंट. आणि प्रोनाउन काय, माय सिस्टर, म्हणजे लेडीज आहे ती, फिमेल आहे, त्याच्यामुळं आपण तिला शी यूज करू शकतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेले आहे. ओके, हा कॉन्सेप्ट कळला असेल तर ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता हा जो रूल आहे, जर स्टेटमेंटमध्ये किंवा वाक्यामध्ये आर आलं किंवा आर हे ऑक्झिलरी वर्ब जर आलं, हेल्पिंग वर्ब जर आलं, तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन किंवा त्याचं क्वेश्चन टॅग काय होतो, आर नॉट होतो. ओके, मग एक्झाम्पल बघा, आय एम राईट हे वाक्य आहे, बरोबर आहे, तर ह्याचं क्वेश्चन टॅग होतो आरंट आय. आरंट आय, लक्षात ठेवा, आर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय, आरंट. आर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय, आरंट, AREN'. ओके, पुढचा आहे महत्त्वाचा. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर आला, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय किंवा वाक्याचे प्रकार काय असतात हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असे सेंटेन्स की ज्याच्यामध्ये आपण ऑर्डर, कमांड, सजेशन हे देऊ शकतो. ओके, आणि त्याची सुरुवात कशाने होती, वर्बनी होत असते. अशा वाक्यांना आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा आज्ञार्थी वाक्य असे म्हणत असतो. ओके, पहिलं, जर दिलेल्या वाक्यामध्ये ऑर्डर असेल, हे ना, आदेश असेल, तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू होतो. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, ओंट यू. हे सगळे कॉन्ट्रॅक्शन आहे, विल नॉटचं ओंट यू असं पद्धतीचं क्वेश्चन टॅग होतं. फॉर एक्झाम्पल, ओपन द विंडो हे काय ऑर्डर आहे, तर त्याचं क्वेश्चन टॅग काय होईल, विल यू असा क्वेश्चन टॅग होईल. आणि प्लीज हेल्प मी हे रिक्वेस्ट आहे, त्याचं काय होईल क्वेश्चन टॅग, ओंट यू. आणि लास्ट आहे तुमचं डोंट शट. आता हे निगेटिव्ह आहे, मग याचं क्वेश्चन टॅग होईल पॉझिटिव्ह होईल, डोंट शट. आणि ही ऑर्डर आहे, ऑर्डर असल्यामुळे आपला क्वेश्चन टॅग काय होईल, विल यू आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ओके, उत्तर लिहिताना काय करायचं तुम्हाला, दिलेलं स्टेटमेंट जसं तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, कॉमा दिल्याच्या नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब फाइंड आउट करायचं. हेल्पिंग वर्ब आलं त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म लिहायचं आणि शेवटी प्रोनाउन लिहून वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. अशा पद्धती मला क्वेश्चन टॅगचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. 1 मार्क आहे, एकदम सिंपल आहे, सोडून देऊ नका. 8वा रूल आहे, तुम्हाला लेटच्या वाक्याचे जे क्वेश्चन टॅग करायचं असेल तर कसं करणार. लेट अस किंवा लेट्स जर आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग शॅल वी होतो. आणि लेट हिम किंवा लेट हर जर आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू होतो. दोन्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. लेट अस किंवा लेट्स असेल तर शॅल वी, आणि लेट हिम लेट हर असेल तर विल यू होतो. एक्झाम्पल बघा, लेट अस स्टार्ट द वर्क. आता हे लेट असचं वाक्य आहे, लेट असचं वाक्य आहे म्हणजे क्वेश्चन टॅग शॅल वी होतो, शेवटी क्वेश्चन मार्क. लेट हर स्पीक हे हर किंवा हिमचं वाक्य आहे, टाईपचं वाक्य आहे तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू अशा पद्धतीनं क्वेश्चन टॅग होतो. हे 2-3 एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा लेट्सची सेंटेन्स. ओके, पुढचं आहे तुमचं, जर वाक्यात निगेटिव्ह वर्ड्स असेल तर काय करायचं, तर वाक्यात निगेटिव्ह वर्ड असेल तर कसे निगेटिव्ह, नेवर, हार्डली, सेल्डम, नो वन, ह्या पद्धतीचे शब्दांना आपण निगेटिव्ह शब्द म्हणत असतो. जर असे शब्द आले तर वाक्याचा टेन्स ओळखायचा आणि त्यानुसार हेल्पिंग वर्ब यूज करायचा. ओके, आता जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलंच नसेल, 10वा नंबरचा जो रूल आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि परीक्षेला ह्याच टाईपमध्ये प्रश्न येतो, 100% ह्याच टाईपमध्ये प्रश्न येतो तुम्हाला. वाक्यामध्ये ते हेल्पिंग वर्ब देतच नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला शोधायचं असते हेल्पिंग वर्ब, किंवा अकॉर्डिंग टू टेन्स यू हॅव टू यूज अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब फ्रॉम द सेंटेन्स. तुम्हाला आता हे वाक्य आहे, शी लाईक्स कॉफी, दे प्लेड वेल, ही वर्क्स हार्ड, अशा पद्धतीचे 3 वाक्य आहेत. या तिन्ही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीत. तसं मग तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, इथं लाईक्स आहे, इथं प्लेड आहे आणि इथं वर्क्स आहे. लाईक्सला यस लागलेलं आहे, त्याच्यानंतर प्लेला ईडी लागलेलं आहे आणि वर्कला यस लागलेलं आहे. आपल्याला हे माहिती पाहिजे की मेन वर्बला यस कधी लावतो, ईडी कधी लावतो आणि परत यस कधी लावतो, ईएस कधी लावतो, सॉरी ईएस किंवा यस किंवा ईएस हे जे आहे ते आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा प्रेझेंट टेन्समध्ये लावत असतो आणि ईडी जे आहे तर पास्ट टेन्समध्ये आपण हे यूज करत असतो, बरोबर आहे. मग आता क्वेश्चन टॅग करताना काय करणार, शी आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून आपण थर्ड पर्सन सिंग्युलरच्या पुढे डू, डज पैकी काय लावत असतो, तर डज यूज करत असतो, बरोबर आहे. मग पॉझिटिव्ह वाक्य आहे त्याचं निगेटिव्ह करायचं, तर डजच्या पुढे नॉट. क्वेश्चन कॉन्ट्रॅक्शन काय होईल, डझंट, आणि प्रोनाउन काय इथं शी आहे, म्हणून क्वेश्चन टॅग होईल शी लाईक्स कॉफी, डझंट शी, शेवटी क्वेश्चन. आता तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये फक्त एवढाच येतो, काय येतो की ॲड अ क्वेश्चन टॅग. मग वाक्य असतं शी लाईक्स कॉफी, मग तुम्हाला हे वाक्य ॲज इट इज परत लिहावं लागतं, शी लाईक्स कॉफी, आणि इथं कॉमा द्यायचा असतो,
नाही ना, ओरिजिनल वाक्याच्या नंतर कॉमा द्यायचा असतो आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणतं, डज आहे ना, हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, डज. आता डज नॉट आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायचं म्हणून काय होईल ते डझंट आणि प्रोनाउन कोणतं आहे शी, डझंट शी. अशा पद्धतीचं तुमचं क्वेश्चन टॅग होतं, बरोबर आहे. ही आता प्लेड आहे, ईडी लावलेलं आहे. मग निगेटिव्ह करत असताना पास्ट टेन्समध्ये आपण काय वापरतो, डिड हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो. डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, डिडंट आणि प्रोनाउन ऑलरेडी आलेलं आहे दे, म्हणून क्वेश्चन टॅग काय झाला याचा, डिडंट दे. आता पुढं तसंच आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, वर्क्स आलेलं आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ही, मग हिच्या पुढं आपण वापरतो डज. डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, डझंट आणि ऑलरेडी प्रोनाउन ही आहे त्याच्यामुळं डझंट ही आणि क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं ह्याचं क्वेश्चन टॅग होतो. हा अत्यंत महत्त्वाचा रूल आहे, ह्याच्यावरती 100% 100% ह्याच्यावरती क्वेश्चन असतो बोर्डाच्या परीक्षेला. ह्याच पॅटर्नमध्ये परीक्षेला प्रश्न येतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा हे. ओके, त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्या आणि व्यवस्थित बघा. समजलं नाही परत परत बघा किंवा कमेंटमध्ये क्वेश्चन विचारा, तुम्हाला त्याचं मी उत्तरसुद्धा देईन. सोप्पा टॉपिक आहे, एकदम सिम्पल. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले टेन्स हा जो टॉपिक आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मी तो व्हिडिओ 1.5 तासाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो एकदम व्यवस्थित तुम्ही फॉलो करा त्या व्हिडिओला. त्या टॉपिकच्या आधारे, त्या टेन्स ह्या टॉपिकच्या आधारे, त्याच्या प्रकारच्या आधारे तुम्हाला चेंज द व्हॉइस कंप्लीट होतं, रिपोर्टेड स्पीच कंप्लीट होतं. त्याच्यानंतर टेन्सचे छोटे छोटे टॉपिक आहेत, ते सगळे टॉपिक्स त्या टॉपिकवरती कव्हर होत असतात. त्याच्यामुळं तो टॉपिक मिस करू नका प्लीज. तो टॉपिक पहिले बघा, त्याच्यानंतरच तुम्ही काय करा, हे टॉपिक बघायला विसरू नका. आता हे इंग्लिश ग्रामरचे सगळे टॉपिक जे परीक्षेला कन्फर्म शुअरमध्ये येतात प्रश्न ज्या टॉपिकवरती, ते सगळे टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. सेमी असो की इंग्लिश मिडियम असो किंवा मराठी मिडियम असो, सगळ्यांसाठी हे युजफुल असणार आहे. तर ही सिरीज व्यवस्थित फॉलो करा. मागे जे व्हिडिओ आलेले ते सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघा, अभ्यास कसा करावा, पेपर पॅटर्न काय असतो. आता डिटेलमध्ये आपण हे छोटे छोटे व्हिडिओज बनवूयात टॉपिक वाईज. तर ते बघा. आता लास्ट आहे 11वा रूल, की देरचं जर सेंटेन्स आलं म्हणजे सब्जेक्ट देर असला तर त्याचा क्वेश्चन काय टॅग होतो, जे हेल्पिंग वर्ब आले तेच घ्या, त्याचं निगेटिव्ह करा आणि देरला देर शेवटी ॲज अ प्रोनाउन म्हणून यूज करा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या. ठीक आहे. आता चुका काय होतात आपल्याकडून, तर ऑक्झिलरी वर्ब आपल्याला माहिती नसतात. त्यासाठी तुम्हाला सांगतो, ऑक्झिलरी वर्ब ॲम, इज, आर, वॉज, वेअर, त्याच्यानंतर डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, हे सगळे काही ऑक्झिलरी वर्ब आहेत. विल असेल, कॅन असेल, कुड असेल, हे सगळे काही ते हेल्पिंग वर्ब आहेत. आणि दुसरी गोष्ट, प्रोनाउन चुकीचा वापरायचा नाही. प्रोनाउन कोणते, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हे सगळे प्रोनाउन आहेत. त्यानंतर ॲम आयचा निगेटिव्ह काय होतो, आरंट आय होतो. मागे सांगितले तुम्हाला, आरंट आय विसरायचं नाही. आणि पॉझिटिव्हचं सेंटेन्सचं निगेटिव्ह होतं आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं. हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये चुका करू नका. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. क्वेश्चन मार्क द्यायचा जर विसरला तर मार्क भेटत नाही. ओके. आता हे प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स आहेत, सॉल्व करा. इथं उत्तरंसुद्धा दिलेली आहेत, काय हरकत नाही. तुम्ही काय करा, सॉल्व करा. एकदा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या हे सगळे आणि त्यानंतर न बघता हे जे उत्तर आहे तुम्ही सॉल्व करायचा काय करा, प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल, है ना. एकदम सिम्पल आहे. सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने होता आपला हा क्वेश्चन टॅगचा टॉपिक. सोपा आहे पण महत्त्वाचा आहे, कारण 1 मार्काला हा टॉपिक हमेशा येतो, म्हणजे येतोच परीक्षेमध्ये. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका छोट्याशा इंग्लिश ग्रामरच्या टॉपिकमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एका टॉपिकमध्ये. थँक्यू.